आंबेगाव तालुक्यातील शिरोपचातील हा जो कारखाना आहे, जो शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा कारखाना आणि आतापर्यंत माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ काम करतो आणि आतापर्यंत जी काही प्रगती या कारखान्याची झालेली आहे त्याला नामदार वळसे पाटील साहेबांचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलेलं आहे। आणि हे सर्व करत असताना आम्हाला जी शेतकऱ्यांची साथ लाभली, कारण की शेवटी ऊस सुद्धा फार महत्त्वाचा असतो। आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस पिकवायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे ऊसाची खूप मोठी कमतरता होती, परंतु अलीकडल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी दिलेली साथ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे अधिकारी वर्ग आणि कामगार, खरा कणा जो आहे कारखान्याचा हे सगळे अधिकारी वर्ग आणि कामगार असतात, यांनी केलेलं उत्कृष्ट कामाचं नियोजन याच्यामुळे आज हा चांगला पद्धतीचा जो आम्हाला जो पारितोषिक मिळालेलं आहे याच्यामध्ये मी हे पारितोषिक गेल्या वेळेस जसं कामगारांना सांगितलं तसं मी हे पारितोषिक भीमाशंकर कारखान्याशी निगडीत असलेले शेतकरी, कामगार आणि अधिकारी वर्ग यांना हे समर्पित करतो। आणि याच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आज दुग्ध शर्करा योग असा आहे की आज कारखान्याचा 10 लाख क्रशिंगचा टप्पा पूर्ण झालेला आहे। ती एक आनंदाची बाब आहे। तिसरी एक आनंदाची बाब अशी आहे की गेले कित्येक वर्ष म्हणजे आम्ही जवळजवळ 2011 पासून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आम्हाला जागेची खूप मोठी कमतरता होती। सरकारकडे आम्ही प्रस्ताव दाखल केला। सरकारने आम्हाला जवळजवळ 30 ते 32 एकरची जागा संपादित करून दिली। त्याच्या पोटी जवळजवळ आम्ही 6,34,39,927 रुपये सरकारकडे तिजोरीमध्ये भरले, परंतु ज्यांची जागा होती ते कोर्टात गेले। बऱ्याचशा 16 साली आम्ही पैसे भरले, म्हणजे आज 9 वर्ष हा लढा चालला होता। आणि मग खाली सगळ्या कोर्टातून हायकोर्टापर्यंत गेले आणि काल सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस उभी राहिली आणि सुप्रीम कोर्टाने समोरच्या व्यक्तीची याचिका फेटाळून लावली आणि अशा पद्धतीने 32 एकरचा मोठा भूखंड आज आम्हाला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळालेला आहे। त्याचा असा हा 3 प्रकारचा आनंदाचा आज क्षण आहे आणि हा आनंदाचा क्षण भोगण्यासाठी किंवा आनंद साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग आणि आमच्या कारखान्याचे सगळे अधिकारी असतील, कर्मचारी असतील आज इथं उपस्थित आहेत। हा कितव्यांदा पुरस्कार भेटलाय? हा पुरस्कार कोणते निकष ठेवून भेटलेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हा आनंद साजरा करताय, काय सांगा? भीमाशंकर सहकारी साखर कारखाना 2000 साली चालू झाला। आज जवळजवळ 25 वर्ष 2025 साल आहे। 2025 वर्षाच्या काळामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत राज्य पातळीवरचे आणि देश पातळीवरचे असे 28 पुरस्कार मिळालेले आहेत। आज जो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जो पुरस्कार जाहीर झालेला आहे तो भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा हा पुरस्कार आज जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार 7व्यांदा मिळतोय। म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून हा 7व्यांदा मिळत असलेला हा एकमेव सहकारी साखर कारखाना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे। आणि हा जे पारितोषिक हा जो पुरस्कार मिळतो हा देश पातळीवरील सेक्रेटरी लेवलवरचे सगळे अधिकारी आणि नॅशनल फेडरेशन यांच्या वतीने हा दिला जातो। त्याच्यातले सगळे जे निकष असतात त्या निकषामध्ये विविध सगळ्या विषयांच्या संदर्भात म्हणजे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकत्व, ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज फेड, व्याज खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळात अदा केलेले ऊस दर, कृषी उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मूल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेल्या व उपलब्ध निधी विनियोगासाठी केलेले नियोजन,
शिक्षण क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्याला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे।